कारगिल विजय दिनानिमित्त बेळगावात माजी सैनिकांची देशभक्तीपर बाईक रॅली, भुईकोट किल्ल्यातून रॅलीला सुरुवात, घोषणांनी शहर दणाणले. एक सैनिक एक प्रेरणा या संकल्पनेतून देशसेवेचा जागर. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि कारगिल विजय दिनाचं औचित्य साधून बेळगाव शहरात माजी सैनिक संघटनेकडून भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. देशभक्तीनं भारावलेल्या या उत्सवात वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमलं. या बाईक रॅलीचा शुभारंभ शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरातून करण्यात आला. उद्घाटन बेळगाव भाजपचे सरचिटणीस मुरुगेंद्र पाटील यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश पुजारी, उपाध्यक्ष संगाप्पा मेटी, रमेश चौगुले, सरचिटणीस शिवबसाप्पा काडण्णावर, संतोष हिरेमठ, गणपती देसाई, सूरज पाटील, सुनीता पट्टणशेट्टी, संतोष मठपती यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले. रॅलीनं मध्यवर्ती बस स्थानक, क्रांतीवीर संगोळी रायण्णा चौक, कित्तूर राणी चन्नम्मा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मार्गे मार्गक्रमण करत धर्मनाथ भवन इथं समारोप केला. तिरंगा झळकावणाऱ्या दुचाकी, तोंड भरून जयघोष आणि शिस्तबद्ध माजी सैनिकांनी या रॅलीला विशेष वलय प्राप्त करून दिलं. एक सैनिक एक प्रेरणा या भावनेतून जनतेला देशसेवेसाठी प्रेरित करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. कारगिल युद्धातील विजय फक्त ऐतिहासिक घटना नसून आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी ठरावा, हे या देशभक्तीपूर्ण उत्सवातून अधोरेखित झालं. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम माजी सैनिकांसह सामान्य जनतेच्याही मनात देशभक्तीचा तेजस्वी उजाळा देणारा ठरला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.